आणखीन 4 तारखेपर्यंत पाऊस आहे हो. आणि 5व्या दिवशी फक्त नागपूर वर्ध्याकडे राहणार आहे आणि 6व्या दिवशी हवामान कोरडं होणार आहे. हा हा 6 तारखेपासून राज्यातलं हवामान कोरडं. 6 तारखेपासून वातावरण एकदम मोकळं होणार. हो हो. आणि पुन्हा मग 16 तारखेच्या नंतर बनणार समजा. हो पुन्हा नंतर बनणार. बरं सर, 16 तारखेच्या नंतर मग या जिल्ह्यामध्ये प्रभाव राहणार का? नाही सांगतो ना पुन्हा पुन्हा त्याचा परत नाही हो तर. हो बरोबर. समजा 16 तारखेच्या समोर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक संदेश परत देणार आहात. हो पण हो. आता हे काय करायचं शेतकऱ्याला म्हणणार काय होते माहितीये हा. का लगेच सगळ्यालाच वाटतं आमच्याकडे एकदा पाऊस यावा तसं होत नसतं. नाही नाही बरोबर आहे. वेगवेगळ्या भागात जात असं आहे. हो बरोबर आहे. बघा 4 दिवस सगळ्या जिल्ह्यातल्या गारपिटी तिथे मला हे येतात. हो. माझी एक महसूल विभागाला विनंती आहे ज्यांचं शेतकऱ्याचं नुकसान झालंय बरोबर. त्यांचे पंचनामे तर करून घ्या. शासन देईन नाही ना देईन पण नाही नाही, बरोबर आहे. आपल्या लिखित आपले पंचनामे करून ठेवा. हो हो बरोबर आहे. हो कारण की बरोबर. पंचनामे करावेच लागतील सगळ्याला. कारण की ना तुम्ही बघा वाटल्यास सगळीकडे आता हे आजच बघा दुपारी मला काय करा तुम्ही वैयक्तिक नंतर 5च्या नंतर फोन लावा आपण. हा हा पाऊस सुरू झाला म्हणून तुम्हाला मेसेज वाटलं मी तुम्हाला रीलमधून टाकतो. हो हो बरोबर आहे सर. नाही आपल्याला आज ढगाळ वातावरण जाणवत आहे. काल असं थोडं मोकळं वातावरण वाटत होतं दुपारपर्यंत आणि आता आज आपल्याला नाही, एक काल वेगळंच आपल्याला वातावरण पाऊस पाहायला चालू दिसत होता आहे. 9-9:30 वाजेपर्यंत काल पाऊस चालू होता ना आमच्या इकडं. हो हो बरोबर आहे. हो आणि सर आज आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण पाहायला दिसत आहे. म्हणजे सकाळपासून ढगाळलेलं वातावरण आहे. हो. आणि सर जे काय आपण जे काल रेकॉर्डिंग घेतली होती तर त्याच्यामध्ये 100% शेतकऱ्यांच्या आपल्याला अशा कमेंट आलेल्या की सर तुम्ही जे काही अंदाज देता ते बरोबर 100%च अंदाज तुमचा खरा ठरत आहे आणि तुम्ही 100% अंदाज देत बी सुद्धा आहात. हो हो हो. आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट सुद्धा आलेले आहे. तुम्हाला सांगतो हां. गारपिटीबद्दल मला अभ्यास करायला 15 वर्ष गेले. नाही नाही बरोबर आहे ना. आणखीन बघा गारपीट मी म्हणलं तिथंच होते की नाही तिथं डोंगर आहे त्या डोंगरात होणार. हो नदीच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर होणार. तळ्याच्या बाजूनं 4 बाजूने 1 किलोमीटरच्या अंतरानं होणार. हो एखादा कॅनल असेल तर कॅनलच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर ह्या पट्ट्यात होणार. बरोबर. जिथं ब्लॅक सॉइल आहे काळी जमीन तिथं गारपीट होणार नाही. हो हो बरोबर आहे सर. आली तरी चिंचुक्यासारखे होईल. हो. आणि सर तुम्ही मला वाटते 2 ते 3 महिन्याच्या आधी एक अपडेट दिली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान गारपीट होणार आहे. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. हो आणि ते झाली सुद्धा. हो ना. हो. आणि हे बी सुद्धा तुम्ही अपडेट शेतकऱ्यांना आधीच दिली होती की पिके आलेले काढून घ्या आपल्याला चांगलीच गारपीट पाहायला मिळेल. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 90% शेतकऱ्यांनी गहू पिके काढलेली आहे. गहू पिके आणखी मी हरभरा. सांगतो तुम्हाला आता हॅलो हो आजच्या अंदाजात सांगतो. बोला ना सर. आजच्या ह्या 4 दिवसामध्ये बरं का हां आता काही लोकांना अशी गारपीट कधीच बघायला नाही भेटली तशी बघायला भेटणार. हां हां हां. कधी या पुढील 4 काही दिवसांनी. ठिकाणी तुम्हाला सांगतो उद्याच्या ना म्हणजे 2-3 ला जरा जास्त आहे. पण हिमालयासारखे काही भागात गारपीट होईल बघा हिमालयासारखे. हो का. तर त्याचे तुम्हाला वाटलं मी तुम्हाला फोटो टाकेन आणि त्या पुढचं जे ऑडिओ आहे ना त्याच्यात तुम्ही सांगा ते झालेले का नाही. नाही नाही बरोबर आहे ना. हो. आणि सर गारपिटीची जे साईज आहे ते कशी राहणार समजा. काही ठिकाणी लिंबासारखी राहील. हां काही ठिकाणी बोरासारखे राहील काही ठिकाणी चिंचोक्यासारखे राहील. हो का. लिंबासारखे कुठं राहील तिथं लयच हलकी जमीन आहे डोंगरा भाग आहे तिथं राहील. हो हो. आणि मोठी साईज सर समजा ज्या भागी समजा डोंगराळ भागात तिथं जास्त होते म्हणजे तिथं हलकी जमीन आहे ना हो दगडाची जमीन तिथं जरा जास्त गारपीट होती. हो हो. आणि समजा सर छोट्या साईजची मग कोणत्या भागात पडणार जास्त करून. फक्त काय असतंय छोट्या साईजचे फक्त बोरा येऊन कधी होते जिथं ब्लॅक सॉइल आहे एकदम हां, तिथं हां. होती. तिथं सरासरी होतच नाही. हो पण एखाद्या काय होते दुसरीकडे परत असलेले उगाच तिथं ते सडा येते त्याचा. हो हो बरोबर आहे. बरं सर एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला पुन्हा की आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला आलेलाच आहे. तर शेतकरी विचारत आहे की मान्सून 2026 मग या पावसामुळे काही 2026च्या पावसामध्ये काही इफेक्ट पडणार का. उन्हाळ्यामध्ये पाऊस झाला की त्यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी पडते हे शेतकऱ्यांनी लिहूनच ठेवायचं. हो का. समजा उन्हाळ्यात जर जास्त पाऊस झाला तर मग आपल्याला बरसात कमी पाहायला मिळेल. होतायचे गणित ठरलेलं आहे. हो. मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे परतीचा पाऊस जास्त राहणार यंदा. परतीचा पाऊस खूप पडणार. हो बरोबर. समजा हे जे काही पुढील आता जे पेरणीचा टाइम वगैरे राहते यामध्ये कालखंडामध्ये आपल्याला खंड सुद्धा पाहायला मिळेल चांगलेच. हो ना भेटेल. मात्र परतीचा पाऊस जास्त राहणार. हो हो पिकं बरोबर. चांगले येणार शेतकरी मालामाल होणार. हो हो बरोबर.